नमस्कार. तर आज आपण असा फेस पॅक तयार करणार आहोत. त्या फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येईल, तेज येईल आणि तुमचा चेहरा उजळ होऊन जाईल. तर चला मित्रांनो, याची आपण रेसिपी बघूया. तर सगळ्यात अगोदर जे आहे आपल्याला लागणाऱ्या वस्तू, एक कोरफड आहे. कोरफडीचं पान घ्यायचं आहे आणि कोरफडीचं पान तोडल्यानंतर त्यातून पिवळा रस बाहेर येईल, तो वाया जाऊ द्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला त्रास होणार नाही त्यामुळे. आणि हळूहळू काय करायचं, याच्या जे काटे वगैरे असतात साईडला, साल म्हणू आपण त्याला, तर हे साल वगैरे काढून घ्यायचे आहे दोन्ही साईडची. आणि दोन्ही साईडची साल काढून झाल्यानंतर हा जो मधला भाग आहे त्या मधल्या भागाची साल सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. हळू काढायची आहे, जेणेकरून एखाद्या वेळेस चाकू वगैरे लागणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे याची साल काढून झाल्यानंतर जे आहे तुम्ही बघू शकता, रसरशीत असा जो गर आहे याच्यामध्ये आलेला आहे. आणि हाच गर आपल्याला जो आहे एका वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये तुम्ही याला काढून घेऊ शकता. एका चमच्याच्या साह्याने तुम्ही याला जे आहे बाउलमध्ये तुम्ही हा गर जो आहे, रस जो आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि सगळा रस आपल्याला जो वाटीमध्ये भरून घेतल्यानंतर त्याची काळजी घ्यायची की हा वाया जाणार नाही, हाताला चिकटेल वगैरे, तरीही सुद्धा हळूहळू काढायचा आहे. हा गर जो आहे काढायला थोडा उशीर लागेल, कारण हा चिकट पदार्थ आहे. जो गर असतो, तो रस जो आहे तो चिकट पदार्थ आहे. आणि हा गर काढल्यानंतर जे आहे आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जे आहे हळद टाकायची आहे आणि ती व्यवस्थितपणे जे आहे मिक्स करून घ्यायची आहे. जेवढ्या होईल तेवढं चांगल्या प्रकारे जर तुम्ही मिक्स केलं तर मिक्स केल्यानंतर जो तयार होईल पदार्थ तो आणि फेस पॅक जो आहे चांगला राहील. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा जे आहे मध घालायचा आहे. मध तुम्ही जर स्वतः जर काढून आणत असाल किंवा जर आयता असेल, जो काही असेल तुमच्याकडे मध ज्या पद्धतीचा, तो मध चालेल. आणि तो व्यवस्थितपणे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि समजा जर हे मिश्रण जे आहे चांगलं तयार झालं नाही, चांगलं मिक्स झालं नाही, तर तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जे आहे त्याला एकदा फिरवलं तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं असा रस तयार होईल. आणि हा रस जो तयार झालेला रस आहे किंवा हे जे लेप आहे तुम्ही चेहऱ्याला लावण्यासाठी वापरू शकता. अशा प्रकारे आपला जो आहे नॅचरल फेस पॅक तयार झालेला आहे आणि एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.